हाय. तर आज सूर्य अगदी डोक्यावर आला तरी काय आमची आज लवकर सकाळ झाली नव्हती. कारण हा रविवारचा थोडासा निवांत वेळ असतो. तर हाय, हॅलो. तर गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ आहे तर तो नवीन मोबाईलमधला कसा येतोय तो बघायचा होता. तर तुम्ही देखील कसा वाटतोय ते देखील मला कमेंट करून सांगा. आणि आता आपला व्हिडिओ नक्कीच खूप छान येतील. तर आमची आज रविवारची सकाळची सुरुवात झाली आहे. आज रविवार म्हटलं तर आज निवांत आहे थोडंसं मी पण. तर आज सकाळीच आहो बाहेर गेले होते तर त्यांनी येताना समोसे घेऊन आले होते. त्यामुळं सकाळी नाश्त्याला काही थोडंफार केला होता ना, समोसे खाऊनच झाला. तर आता म्हटलं पटकन स्वयंपाकाला सुरुवात करून घ्यावी. एकदा वेळ झाला की नंतर स्वयंपाकाला काही उशीरच होतो. म्हटलं आता चला डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात करू. तर इकडं माझी मोड आलेली मटकीची भाजी बनवायची चाललेली होती. आणि अशी ही सुकी भाजी खूप छान होते. म्हणजे काय होतं की कधी कधी आपण मसालेवालं नेहमीच्या जेवणात नको वाटतं, तर त्यावेळेला साधं सिंपल अशी ही मटकीची भाजी ना खूप छान होते. आणि याला म्हणजे काही मी तर असं करते की म्हणजे पाणी वगैरे न वापरता फक्त असं मीठ वगैरे टाकून छान वाफवून घ्यायची. तर याच्यामध्ये फक्त मी कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता हे असं टाकलं आणि मिठावरती थोडंसं वाफवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती छान शिजून जाते ही भाजी. मग थोडंसं नॉर्मली पाणी थोडंसं टाकून घ्यायचं. आणि त्यानंतर मग माझ्या चपात्या चालू होत्या. तर चपात्याला मागच्या वेळेस काय केलेलं मी की आटा चक्की असते ना त्याच्यावरती दळण आणलं, पण त्याच्यामुळं काय झालं बिलकुल चपात्या चांगल्या होत नव्हत्या. मग आता ते पीठ संपायला आम्हाला जवळजवळ 15 दिवस होऊन गेले तरी काय ते संपलं नाही. आणि फायनली दुसरं आणल्यानंतर ते मोठ्या गिरणीतून आणलं. तर त्यामुळं अशा चांगल्या चपात्या होत्या. नाही तर चपात्या काही आम्हाला पीठ संपूनच गेलं नव्हतं लवकर. चपाती भाजी तर झाली. आता त्याच्यानंतर मग म्हटलं आज थोडंसं दही ताक आणलं होतं तर म्हटलं कढी करून घ्यावी. तर इकडं कढीसाठी मी काहीतरी अर्धा लिटर ताक होतं, तर त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा मी बेसन पीठ आधी मिक्स करून घेतलं व्यवस्थित. तर हे बेसन पीठ तुम्ही याच्यामध्ये तेलामध्ये किंवा तुपामध्ये देखील फ्राय करून घेऊ शकता. तर आज म्हटलं थोडं तुपामध्ये करावी. तर तुपामध्ये पण एकदम टेस्ट खूप छान होते. तर याला मस्त अशी मोहरीची फोडणी देऊन तर त्याच्यानंतर लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ असं आणि मिरची हे थोडंसं सगळं बारीक करून घ्यायचं आणि त्याला मस्त अशी छान त्याची फोडणी द्यायची. तर या अशा पद्धतीची मी पहिल्यांदा ट्राय केली होती. मी शक्यतो कशी बनवते की म्हणजे बेसन पीठ आहे ते तेलामध्येच फ्राय करून घेत असते. तर म्हटलं आज मिक्स करून कशी होते बघावी. तर टेस्ट इतकी एक नंबर झाली होती ना, मला तर खूप जास्त आवडली. आणि त्यात मग हे सगळं माझं व्हिडिओ शूट करत होते कारण मी स्टँडला काय अजून व्यवस्थित लावला नव्हता. रविवार असले की त्यांची पण हेल्प होते थोडंसं व्हिडिओला वगैरे. म्हणजे कढीला जर फोडणी छान व्यवस्थित बसली ना तर कढी अगदी टेस्टला एक नंबर होते. आणि तुम्ही कशा पद्धतीनं बनवता कढी ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. कढीला छान अशी फोडणी झाली की त्याच्यात मीठ आणि थोडीशी साखर. तर साखर कधी कोणाला जास्त आवडते कमी, आमच्या घरात तर जास्त साखर आवडते. मग आणि याला थोडंसं काय करायचं, फोडणी दिल्यानंतर एकदम कमी गॅसवरती मंद आचेवरती त्याला थोडीशी उकळी करून घ्यायची. नाही तर जास्त जर मोठ्या ह्याच्यात उकळी झाली तर कढी पूर्ण फुटून जाते. आता सगळा स्वयंपाक तर छान मस्त रेडी झाला आणि मग नंतर असं काही ताटच तयार केलं आणि जेवायला बसून गेलो. रविवारी दुपारी थोडंसं निवांत जेवण होतं. आणि हाय. तर आता आज संडे म्हटलं तर आम्ही आज निघालोय थोडंसं गार्डनला. तर अंशूचं माझं आमचं सगळ्यांचं आवरून झालं. अंशूचे बाबा गेले पुढं. आता बरेच दिवस झाले पुण्याला आल्यापासून आम्ही काही गेलो नाही. तर आता नवीन मोबाईलमध्ये व्हिडिओ करायचा. अंशूला बाहेर म्हणजे बाहेर आता खेळायची सवय लागली होती गावाकडे गेल्यानंतर. त्यामुळे तिचं सारखं पाठीमागं लागली होती की गार्डनला जाऊया. आज म्हटलं पुण्यातल्या अशा पिंपरी चिंचवडमधल्या अशा गार्डनला जाऊ की जिथं मुलांचा छान व्यायाम पण होऊन जातो.
तर गार्डनला आलो आणि त्याच्यासमोरच बरोबर आहे ना हे याचं कुर्ती नंतर स्कर्ट वगैरेचं छान स्टॉल लागलेला होता आणि संडेला खूप जास्त गर्दी राहते. तर इथं मी गाडी पार्किंगला लावेपर्यंत तिकीटला उभी होते. आम्ही आज गेलो होतो भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान. हे जे आहे ते पिंपरी चिंचवडमधील शाहूनगर इथे आहे बरं का. आणि ते याच्यासाठी प्रसिद्ध आहे की तिथं शांतता जास्त आहे म्हणजे. आणि खूप म्हणजे खूप मोठं गार्डन आहे जे की आपले भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस समर्पित आहे. तर तिथं मस्त आम्ही गेलो आणि बरेच म्हणजे खूप दिवसातून गेलो होतो, जास्त आता होत नाही आमचं जाणं. तर इथं अंशू पण आलेले होते, अंशू पण छान आमची तयार झालेली होती. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं ना वातावरण एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात आहे. म्हणजे तिथं सगळं झाडं आहेत, मुलांना खेळण्यासाठी तर आहेच, त्याच्यासोबतच जॉगिंग आणि चालण्यासाठी देखील उत्तम अशी व्यवस्था आहे. म्हणजे खूप म्हणजे तुम्ही निवांत जरी सगळं गार्डन फिरायचं म्हटलं ना तरी पाऊण 1 तास लागून जातो. आणि संध्याकाळच्या वेळेस इथं वेगवेगळी अशी लाईटची रोषणाई असते, आकर्षक अशी वेगवेगळ्या कलरमध्ये. त्यामुळे तर हे गार्डन खूप छान दिसतं. आणि लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे. तरी तिथं पण अंशू मस्त अशी खेळून गेली. तर हे बघा इथं असं मध्ये स्पॉट आहेत म्हणजे. आणि इथं लाईटिंग तर चालूच होत्या. तर हे काय होतं थोडंसं म्हणजे 5च्या दरम्यान काहीतरी 4:30-5च्या दरम्यान चालू होते गार्डन. तर आम्ही वरती आलो होतो. तर इथं खाली बसण्यासाठी सगळं असं मुलांना किंवा जे कोणी लोक येतील त्यांना बसण्यासाठी अशी छान व्यवस्था आहे इथं. आणि हे गार्डन आहे तिथूनच महादेव मंदिर आहे. तर हे समोर दिसते ते शिखर महादेव मंदिर देखील इथून दिसतं, जवळपासच आहे. आणि त्याच्यानंतर इथं खाली आता पाणी खूप असं जास्त होतं, पण आता उन्हामुळं आटलं आहे की काय त्याच्यातलं पाणी कमी झालं आहे. तर हे डॉल्फिन आहेत. तर ते मुलांना सगळ्यात जास्त आवडतात. इथं आल्यानंतर अंशू तर आमची खूप जास्त खेळते इथं. तर हे संध्याकाळचं असं वातावरण मस्त तयार झालेलं होतं. कारण घरात पण उन्हाळ्यामुळं मुलं कंटाळून जातात, सगळ्यांना सुट्ट्या आहेत त्यामुळं. आणि सुट्टी नाही असं रविवारी इथं गर्दी म्हणजे खूप जास्त राहतेच. या गार्डनमध्ये आलेल्याचा हा एक फायदा राहतो की सगळे अंशू रात्री कंटाळून झोपूनच जाते. कारण इथं पूर्ण गार्डन फिरायला बराच वेळ लागतो. तर इथं जॉगिंगसाठी असा ट्रॅक खूप छान आहे. आणि मुलं पण चांगली खुश होऊन जातात. मुलांना जास्त खेळण्यासाठी नाही आहे, थोडंफारच आहे. त्यात मी आज ही अशी नवीन नोज पिन ट्राय केली होती. तर कशी वाटते म्हटलं बघावं तरी एकदा. प्रेसच्या असल्यामुळं काही छान वाटत ते का कमेंट करा. त्याच्यानंतर इथं नाईटला ना असं लाईटिंगचं आहे स्पॉट, जिथं की आपण सेल्फी पॉईंट आहे आणि खूप छान फोटोज इथं निघतात. तर असा आमचा दिवस गेला. चलो बाय.